तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही जाणार आहे घरी, कारण की कोल्हापूरला जाणार होतो पण ट्रॅव्हल करून जास्त टाइम लागला आणि परत काय ट्रॅव्हल करून आम्ही जाणार होतो पण ट्रॅव्हलिंगला जाम टाइम होला आणि परत गर्दी जाम. वीकेंड आहे, संडे बोललं तर त्याच्यामुळे आम्ही घरीच जाणार. घरी जाता जाता मंदिरामध्ये काय इथं नेटवर्क नाही तुझं ब्लॉग जातोय कसं टाकायचं तेच सांगते मी, कसं करते ना माझं मला माहिती. इधर 4 दिन वाट लग गया बिन नेट का. धावपळ चालू आहे आणि आम्ही आता निघतोय. राहुला तो चार्जर. सो मी सुद्धा रेडी झालेली आहे. आज आहे चतुर्थी. म्हणजे ड्रेस तर आम्ही घालणारच होतो, कोल्हापूरला जायचं होतं तर पण कॅन्सल झाला. ए कोलगेट कोणचं आहे बघितलं लिली स्कूल सारखा घेतला असतास. ब्लॉग आहे म्हणून शायनिंग मारतं विनय. घामवले बाबा डेंजर आवरी गरमी ना. आता आम्ही निघालो जातोय. आता कुठे जातोय ते आम्हाला माहिती आम्हाला माहित नाही काय चालले होते. आता जिथं जाऊ तिथं बघू कुठे जायचंय. बाबा काय करील तो पण विचारा, कारण की राज गरमी आहे. मी सुद्धा घामवले. वेटू घरा पण घरा जाता जाता काय लागलं तर ते स्पॉट करू. मंदिर मामा की झोप पूर्ण आमची झाली नाहीये. नुसतं धावपळ किंवा खाते मस्त चिप्स. कसा पडतो वॉटर वेपर 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 वॉटर वेपर वेपर येते खाली खाली येऊन पेपर सांगितलं ना तुला पप्पांना नाही. पप्पांना फोटो काढतात फ्लॅश लागते तेव्हा वीज पडते. वीज नक्की फ्लॅश आहे. पप्पाकडे एवढा मोठा कॅमेरा आहे. बाप्पा बाप्पा सो आम्ही आता थांबलेलो मध्ये जेवायला. आई आया पिते पाणी कारण की आईला भूक लागले. काय करेल नाही लागली मग जेवशील नाही. माझा उपास. अरे हा उपास म्हणून सांगतास तू भूक नाही लागली. मला भूक नाही लागली. चला खाली खाली थंड हवा खावा. आम्ही थोडासा जेवून घेतो, थंडी हवा खातो. एन्व्हायरमेंट पण बघू भारी सही वाटते वातावरण. हवा सुटले तिथं ना आम्ही आले हो इथं क्रॉस करून
गाडी नाही आली पाहिजे. चला तर आंबा कुराला. आंबा करवंद काय आहे ते बघता घेता. काय तर अख्खं झाड भरलं आंब्यांची. झाड बघू शकता तुम्ही फुल आंब्यांची भरलेलं आहे. आता इथं मला काय दिसून नाही येते. ते मोठे मम्मीने पकडला. हे बघ लगे भेटलं कवल कवल. हे तर आतमध्ये आहेत. बिस्कुट बिस्कुट दिसून नाही. मस्तपैकी आता एवढे तरी आम्हाला कसली बाबा अख्खं तरी आवरं भेटलं आम्हाला. म्हणजे आम्ही पाडलं नाही. खाली जे पडलेलं होतं चांगले चांगले ते उचललेत. आणि बस एकदम लांब आहे पुढं. आम्ही जाम पुढं आलो आंब्याचं झाड बघत बघत बघत. पण चव असं आहे ना म्हणजे दिसतं हिरवगार पण आतमध्ये गोड ना लय भारी. म्हणजे नुसतं ऑरेंजिश भारी ज्युसी. म्हणून आवरी मेहनत केली. तर चला जाऊया. ती तिथं बस आहे. सो तुम्हाला मगाशीच बोललेलो आंबा आतमध्ये असं दिसतंय हिरवा पण आतमध्ये सगळं ऑरेंज आणि ज्युसी. तर मी खाल्लेलं आहे आणि जाम गोड आहे. जेवण पण वगैरे सगळं झालेलं आहे आणि इथं सगळे आवडतात. आता आम्ही निघू बसमध्ये बसून थोडासा फ्रेश वगैरे होऊन. मम्मी सावी करू आपली तोंडांची येताना. सो ही क्लिप तुम्ही अचानक सडन बघताय. अर्ध्यांना तर समजलं असेलच कारण की खूप जणांना माहिती आहे. आणि तसंच मी पुढचा शूट मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की तो झालाच नाही आहे. आणि का झाला नाही आहे ते तुम्हाला मी सांगते की आमचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता त्या टायमाला. आणि खूप भयानक गोष्ट होती ती. काही म्हणजे सांगू शकत नाही की आम्ही काय एक्सपिरियन्स केलं. ॲक्च्युली हा व्लॉग पण आपला लेट पडलेला आहे कारण की हा इन्सिडेंट झाला. मला सांगायचं म्हणजे हे नव्हतं पण खूप जणांना अर्ध्यांना माहिती आहे आणि अर्ध्यांना फक्त जस्ट आयडिया समजले की काहीतरी झालं आहे. आणि खूप जणांचे DMs आहेत मला की ताई काय झालं की खूप विचारतात. पण प्रत्येकाला मी रिप्लाय नाही देऊ शकत. जेवढे जमतात तेवढे मी रिप्लाय देते पण बाकीच्यांना मी नाही रिप्लाय देऊ शकत की खूप DMs आहेत. त्याच्यामुळे मी स्पेशली हा सीन म्हणजे सांगते आहे ब्लॉगमध्ये. आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे आणि देवीची आईची कृपा बाप्पाची कृपा त्याच्यामुळे आम्ही सगळे सुखरूप आहोत. छोटे मोठे किरकोळ लागलेले आहे. कोणाला फ्रॅक्चर आहे आणि देवाच्या कृपेने ते सगळे आता नॉर्मल होत चालले. आता कमीत कमी 1 हफ्ता जास्त झालेला आहे हा इन्सिडेंट होऊन. आणि खूप जण प्रेमापोटी बघायला येत आहेत आणि त्यांचे मी मनापासून आभार मानते. तर म्हणजे इथे वगैरे लागलेलं आहे. माझ्या इथे सूज आहे आणि परत इथे सुद्धा मुक्कामार होता पण तो आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. इथे काचं वगैरे घुसली होती. डोक्यात काचं वगैरे घुसली होती आणि असे बरेच ज्यांना मुक्का मार लागले. मला सुद्धा मुक्का मार लागले. ॲक्च्युली सीन काय होता की टर्न घेत होतो आम्ही घाटातून आणि तितक्यातच गाडी पलटली. म्हणजे ब्रेक फेल झाला आमच्या गाडीचा आणि ती सडन कोलॅप्स झाली खाली घाटात आणि देवाच्या कृपेने ते झाडात अटकली आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे वाचलो. दादा आहे तुम्हाला माहितीच असेल राहुल दादा. त्यांनी या एल्बोनी काच फोडून आम्हाला बाहेर काढली एकेकाला. तसंच कुंदन दादा वगैरे सगळ्या जणांनी हेल्प केलं. आणि लिटरली ते नसते तर आम्ही बायका म्हणजे गांगारूनच गेलो असतो की असा सिच्युएशन होता. आणि मग तिथून जसं ॲक्सिडेंट झाला तिथे मीन्स 15-20 फूट खाली गेली होती आमची गाडी. आणि कसं बसं जसं मी तुम्हाला सांगितलं राहुलदादाने एल्बोनी काच फोडल्या. दादा सावी विनय वगैरे सगळ्यांनी आम्हाला बाहेर काढली एकेकाला आणि आम्ही बाहेर निघालो. वरती पण माणसं आजूबाजूची माणसं जमा झाली होती. त्यांनी पण आम्हाला मदत केली. ॲम्ब्युलन्सला फोन केला. रक्त वगैरे सगळ्यांना खूप मार लागला होता. आणि तसंच आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये गेलो. सगळं काय झाल्यानंतर क्रेनने गाडी काढली. गाडी काढून नंतर मग तेव्हा कुठे आम्हाला आमचं सामानसुद्धा भेटला आणि तेव्हा आमचा कॉन्टॅक्ट झाला. तोपर्यंत खूप जणांना माहीत पडलं होतं पण सिच्युएशन अशी होती की तेव्हा कोणाला सांगू आणि काय करू की आम्हाला बघू असं झालं होतं. काहीच समजत नव्हतं. म्हणजे पूर्ण असं एवढा मोठा घटना झाल्यावर कसा काय कोणाला हँडल होईल तुम्हीच अनुभवू शकता. म्हणजे
विचार करा तुम्हीच. आणि ते सगळं झाल्यानंतर अविनाश लाड साहेब त्यांनी आमची तिकडे सगळं काय मरम्मत केली, म्हणजे बघितलं, त्यांच्या लोकेशनवर आम्हाला वस्तीला पाठवलं, जेवणाची सोय वगैरे सगळं काय केलं. नंतर आमचे बाबा ते घेऊन आले आम्हाला, गाडी 5-6 गाड्या घेऊन आल्या गावातून. आणि मग तेव्हा आम्ही रात्री बसून, म्हणजे कमीत कमी मामा वगैरे सगळे 12 वाजता पोचले होते आणि बाकीचे 1-1:30 वाजता पोचले. तेव्हा आम्ही रेस्ट करत होतो, जेवलो वगैरे सगळं काय. आणि ज्याचे मेडिसिन्स होते, मम्मीसोबत दादा वगैरे वहिनी ते लोक गेले होते रत्नागिरीला, पाठवलं होतं त्यांना एक्सरे काढायसाठी. तर ते एक्सरे काढल्यानंतर जेव्हा आले त्यांना 3:30 वाजले होते कमीत कमी रात्री सकाळच्या. आणि मग तेव्हा सगळं काय झालं, 4ला आम्ही एक्झॅक्ट निघालो आणि सकाळी इथे पोचलो. आणि देवाची कृपेने खरंच सांगते, काय शक्य होते काय माहिती, तिकडे सगळेजणं बोलत आहेत, पोलीसपासून सगळेजणं बोलत आहेत की तिथे कोणच नाही वाचू शकत, म्हणजे फक्त माहिती बाहेर काढतो आम्ही. तुमचे एवढे नशीब चांगले आहेत की, आणि त्या झाडात एवढा लोड बसचा आणि माणसांचा एवढा कसा पकडला. देवाचीच कृपा, मी तर बोलेन देवाचीच कृपा आहे, ती एकविराईची कृपा आहे बस, बाकी काय नाही. आणि सगळी सुखरूपत बस. आणि तुम्हाला मी गाडीचा सुद्धा, म्हणजे बऱ्याच जणांनी बघितलं आहे, तुम्ही सुद्धा बघू शकता, मी इथे गाडीचा फोटो अटॅच केलेला आहे, कशी प्रकारे गाडी आमची कोलॅप्स झाली. आणि लिटरली इन्सिडेंट आता तो हे करून पण मी आता सध्या हे होते, पण देवाचीच कृपा, खरंच सांगते देवाचीच कृपा, बाकी काय बोलू शकत नाही. आणि खूप भयानक आहे. आज पण आम्ही घाबरतो त्या गोष्टीला सगळेच, की मध्ये मध्ये धक्कासुद्धा बसतो त्या गोष्टीचा, की असं काहीतरी झालं आहे, होऊन गेलं आहे. आणि ते इन्सिडेंटसुद्धा एवढे डोळ्यासमोर येतात ना, की म्हणजे खूप भयानक गोष्ट होती ती. आईची कृपा, त्याच्यामुळे आम्ही सगळे सुखरूप आहोत.